आपण डाएटबद्दल चर्चा केली, आपण लाईफस्टाईलबद्दल चर्चा केली. बदललेल्या जीवनशैलीमध्ये जे प्रामुख्याने बैठे व्यवसाय आहे, त्याचा काही परिणाम होतोय का? हो, ऑब्व्हियसली काय होतं, की तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी होतात. स्पेशली आय-टीमध्ये काम करणारा क्लास, ह्यांचं काय होतं, की वर्क फ्रॉम होम असतं किंवा ऑफिसमध्ये असतं, यांचे वर्किंग अवर्स खूप लाँग असतात. खरं पण आहे, की त्यांना व्यायाम करायला, बाकीच्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही. पण हे शेवटी जीवावर बेततं. त्या बैठं काम करणाऱ्यामुळे आधी कशी शेतीची कामं करायचो आपण किंवा बाकी काही व्यवसाय होते, ज्याच्यामध्ये हलणं-चालणं, जिने चढणं, प्रवास हे सगळं असायचं. पण बैठं असल्यामुळे काय होतं, की फिजिकली व्यायाम शरीराला होतच नाही. बसल्या-बसल्या मग टाईमपास म्हणून आपण काहीतरी जंक फूड खात बसतो. ओबेसिटीचं प्रमाण त्याने वाढलंय आणि ऑलरेडी हे सगळे जॉब खूप स्ट्रेसफुल्स असतात. त्यामुळे ह्या लोकांना ना रिस्क फॅक्टर खूप जास्ती असतात. याचं उत्तर कसं द्यायचं मला माहीत नाही, की मला आय-टीचे लोकं सांगतात, की मी आता व्यायाम करायला माझ्याकडे वेळच नाही. पण खरं सांगतो माझं असं नॉर्मली म्हणणं आहे, की व्यायाम नाही करत किंवा वेळ होत नाही हा नेहमी एक्सक्यूज असतो. म्हणजे तुम्हाला स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल, तर माणूस कसा पण प्रायोरिटी असेल, तर व्यायामासाठी वेळ काढतो आणि तो काढणं गरजेचं आहे. कारण हा जॉब असेल नसेल उद्या, पण आपली तब्येत आपल्यासोबत आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मला वाटतं तू काय, मी काय, आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्या आयुष्यात आलेल्या झटक्यांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे, की आपण स्वतःच्या आरोग्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तरच आपण छान मजेत, आनंदात राहू शकतो. त्यामुळे हा आपला पॉडकास्ट बघणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती असेल, की आमची इच्छा नसताना आम्हाला आमच्या आयुष्यात धक्के बसले आणि आम्ही बदललो. मी तुम्हाला विनंती करेन, की तुमच्या आयुष्यात धक्के बसण्याची वाट तुम्ही का बघताय? आत्तापासून सुरुवात करा. आयुष्यातला म्हणजे मी तर माझ्या घरात सगळ्यांना सांगतो, की अर्धा 1 तास स्वतःसाठी म्हणून काढा. दुसऱ्यांसाठी म्हणून नाही. कारण तुम्ही जर छान राहिलात, तर तुमचं कुटुंब तुमच्यावर जे अवलंबून आहे, ते एक चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकेल. पण नुसतं बैठं काम का ऑफिसमधला स्ट्रेस हा सुद्धा त्याच्यात फॅक्टर असतो? हो, ऑब्व्हियसली स्ट्रेस हा फॅक्टर मी तुला म्हटलं, की यंग एजमध्ये अटॅक येण्याच्या मध्ये स्ट्रेस फॅक्टर ज्याला आपण शिअर स्ट्रेस म्हणतो, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तू ऐकलं असेल, की खूप हाय फ्लाइंग यंग एक्झिक्युटिव्हज त्यांची सडन डेथ झालेली. ह्याच्यामध्ये प्रचंड स्ट्रेस, लॅक ऑफ स्लीप, पुरेशी झोप न होणं हा मोठा फॅक्टर आहे. म्हणजे आपण खूप असे पण उदाहरणं बघितली, की जिम करत होता, खूप डायनॅमिक होता, खूप सक्सेसफुल होता. पण रात्री 2 तास, 3 तास झोपायचा, प्रचंड मोठी कंपनी सांभाळायचा. सो हे लाईफस्टाईलमध्ये कुठेतरी गडबड आणि स्ट्रेस हा फॅक्टर नक्कीच मोठा रोल प्ले. इंटरेस्टिंगली मला हे तुझ्याशी बोलल्याने जाणवतंय, की झोप किती महत्त्वाची आहे. कारण जे सगळे यंग लोकं असतात ना, त्यांचं असं म्हणणं असतं, की आत्ताच आमचं वय आहे, आम्ही जास्तीत जास्त काम करतो, मग नंतर पुढचं पुढं बघता येईल. पण मला असं वाटतं, की कुठेतरी आपण आपल्या फ्युचर सेल्फ किंवा पुढचं आयुष्य आधीच आत्ता अ, जसं ई-एम-आयवर घेतो, तसं ई-एम-आयवर घेतो आहे आणि स्वतःला रिस्क करतो आहे. सो हॅव्हिंग अ डिसिप्लिन्ड लाईफ इज व्हेरी, व्हेरी एसेन्शियल. सो जे डेस्क वर्कर्स आहेत, म्हणजे मेनली ज्यांचं बैठं काम आहे, ज्यांच्या आयुष्यात स्ट्रेस आहे, ह्यांना आपल्याला काय प्रॅक्टिकल टिप देता येईल? छोटे-छोटे व्यायाम म्हणजे कसं असतं, की तुम्हाला वेळ होत नसेल, तर कमीत कमी पहिल्या मजल्यावर लिफ्ट घेऊ नका किंवा तुम्ही जेव्हा गाडी पार्क करता थोडीशी दूर पार्क करा, चालत जा. जवळपासचं काम आहे तर टू व्हीलर नका काढू. हे छोटे-छोटे इन्कल्केट केले. आता उदाहरणार्थ मी बऱ्याच वेळा असं ठरवतो, की यावर्षी आपण कुठली लिफ्ट वापरायची नाही, किती मजले असो. आपल्या शहरामध्ये किती 5-6 मजले जास्तीत जास्त, हॉस्पिटलमध्ये 9 मजले असतात. पण तुम्ही एकदा ठरवलं मी लिफ्ट नाही वापरायची, 5 मिनिट लेट होतो, थोडेसं कष्ट होतात. पण या छोट्या-छोट्या बेबी स्टेप्स घेतल्या ना, तर मग आपल्याला व्यायामाची आवड लागायला लागते आणि तेवढी फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढते. सो मला असं वाटतं, की याच्यात महत्त्वाचा मुद्दा जो तू सांगितलेला आहेस, की या गोष्टी कन्सिस्टंटली लाँग टर्मसाठी व्हायला पाहिजेत. रिझोल्यूशन्स हे युजुअली वर्षाचे पहिले 3 महिने किंवा वाढदिवसाच्या अराउंड किंवा कुठल्यातरी सणवाराच्या अराउंड येतात. जसे आता दिवाळी येते आहे, की वेगवेगळे रिझोल्यूशन्स येतील. त्याच्याऐवजी लाँग टर्म सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीनं छोटे-छोटे बदल आपल्याला काय करता येतील आपल्या आयुष्यात? वाह! काय छान आहे. काही लोकांची अशी सवय आहे, की ते सकाळी मस्त 1 तास व्यायाम करतात आणि उरलेले 23 तास
काहीच डिसिप्लिन नसतो. कॅन दॅट 1 अवर वर्कआउट ऑफसेट द 23 अवर्स इनडिसिप्लिन? नॉट एक्झॅक्टली. आय मीन सगळ्याच बाबतीमध्ये डिसिप्लिन पाळणं गरजेचं आहे. जसं तुम्ही व्यायाम करताय, पण मग झोप पुरेशी करत नाही किंवा स्ट्रेसेस खूप घेताय, ॲडिक्शन घेताय, तर ते सगळं ऑफसेट होऊ शकत नाही. म्हणजे एका गोष्टीने तुम्ही सगळ्या गोष्टी नीट करू शकत नाही. मग प्रत्येक गोष्टीमध्ये थोडं-थोडं डिसिप्लिन नक्कीच गरजेचं आहे. सो आपली खुर्ची ही म्हटलं तर धोकादायक आहे आणि मला असं जाणवते की आपल्याला वर्षानुवर्ष ह्या गोष्टी आपल्या शास्त्रात सांगितलेल्या आहेत रे. हे क्लिशे वाटतं लोकांना सांगितलं तर, की फिजिकल ॲक्टिव्हिटी करा, हेल्दी आहार घ्या, नियमित व्यायाम करा, डिसिप्लिन पाळा. आहाराच्या बाबतीत काय म्हणशील? इतक्या वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना हार्टबद्दलचे आहार सांगितलेले आहेत. आज आपण ऑथेंटिकली ऐकूया, की व्हॉट इस द गुड डाएट फॉर अ हेल्दी हार्ट? मी पेशंट्सला नेहमी सांगतो, की जंक फूड म्हणजे आपण मराठीत म्हणायचं तेलकट, तुपकट, तळलेले पदार्थ हे कमी खायला पाहिजे. टिपिकली ना आपल्या इंडियन जेवणामध्ये बटाटे वडा, भजी, तळलेले पदार्थ, बेकरीचे प्रॉडक्ट्स, पिझ्झा, पास्ता, बर्गर टाईपच्या गोष्टी ज्याच्यामध्ये ऑइल एक्सेस प्रमाणामध्ये वापरलं जातं. माणसाने खाऊ नये असं नाही, पण कुठे थांबायचं हे गरजेचं आहे. आणि गंमत माहिती आहे आता रिसेंटली लोकांच्या लक्षात आलं, की हे तळलेले पदार्थ जेवढे डेंजरस आहेत, तेवढेच रिफाईन्ड शुगर ही खूप जास्ती मोठं कल्प्रिट आहे. म्हणजे तू त्याच्यामधला जास्त एक्सपर्ट आहे डायटमधला आणि ओबेसिटीमधला. पण ऑब्व्हियसली कुठेतरी ना आपण जे रेडीमेड फूड खातो, जंक फूड खातो, ज्याच्यामध्ये फायबर्स नसतात, ज्याच्यामध्ये पुरेसं प्रोटीन नसतं आणि कार्बोहायड्रेटनी भारंभार असतं, तर त्याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे मी नेहमी रिकमेंड करतो, की प्रोटीनचा इंटेक वाढायला पाहिजे तुमचा, कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे. घरचं जेवण हे कधी पण चांगलं असतं, ज्याच्यामध्ये भरपूर पालेभाज्या, कडधान्य हे खायला पाहिजेत. नॉन-व्हेज खात असाल तर डीप फ्राय केलेलं नॉन-व्हेजपेक्षा नेहमी तंदूर केलेलं, उकडलेलं, रस्स्यातलं हे नॉन-व्हेज जास्ती प्रमाणात खायला पाहिजे. आणि शेवटी काय आहे, की किती डाएट आपण घेतलं कोणाकडून तरी, तरी आपण काय खातोय हा आपला स्वतःचा चेक ठेवला, तर त्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होते. नाही, मला तुझ्याशी बोलल्यावर हे जाणवत आहे, की सणावार, सेलिब्रेशन्स हे आधी इतके फ्रिक्वेंट नव्हते किंवा सणावार सेलिब्रेशन्सचं जे जेवण असायचं ते खरंच खास जेवण असायचं, जे आज आपल्या रोजच्या डाएटमध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं प्रमाण वाढतं आहे हे आता तुझ्याशी बोलताना मला रिअलाईज होतंय. मग काही मंडळी ना असे फॅड डाएट करण्यातले हिरो असतात. काहीतरी कीटो करतील किंवा हार्टचं कुठलं तरी डाएट करतील. याच्याबद्दल तुझं काय मत आहे? नाही, फॅट डाएटनं पहिली गोष्ट हे कधीच सस्टेनेबल नसतं. म्हणजे तुम्ही 1 महिना, 2 महिने वजन कमी पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करता आणि त्यांनी बसलेले जर्क जास्ती बहुतेक डेंजरस असतात. आणि हे सोडल्यानंतर जे रिबाउंड वेट गेन होतं किंवा आपण जे खातो किंवा मग सहन न झाल्यामुळे रिबेल होऊन मग खायला लागतो हे जास्ती डेंजरस आहे. त्याने फॅट डाएट मी फारसा रिकमेंड करत नाही. हेल्दी रेग्युलर डाएट इज मोर इम्पोर्टंट. व्हॉट अबाउट इंटरमिटेंट फास्टिंग? तो डायबिटॉलॉजिस्टचा तुझा विषय आहे. परंतु शेवटी इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी तो वापरला जातो. पण तरी पण मी ॲज अ हृदयरोगतज्ञ म्हणून सांगेन, की रेग्युलर स्मॉल मील्स अँड वॉचिंग आउट युअर ऑन व्हॉट कंटेंट्स यू आर ईटिंग इज गोइंग टू बी मोर इम्पोर्टंट. इंटरमिटंट फास्टिंग केलं आणि मग संध्याकाळी सुटल्यानंतर ते ताट भरून काय-काय घेऊन तुम्ही खाता, व्हिच इज नॉट फेअर. म्हणजे त्याचं काहीतरी तुम्ही तोडून-मरोडून काय ते वेगळा प्रकार करताय आणि त्या 40 मिनिटामध्ये तुम्ही भयंकर कॅलरी खाता, नाही बरोबर ते. आय थिंक इंटरमिटेंट फास्टिंगचा इथॉस हा आहे, की तुम्ही कॅलरी रिस्ट्रिक्ट करायला पाहिजेत. मंडळी इंटरमिटेंट फास्टिंग करतात आणि जेव्हा खायची वेळ येते, तेव्हा मला माहिती आहे, की माझ्या मित्राच्या प्लेटमध्ये मस्त छान साग्र संगीत थाळी, ज्याच्यात सगळे चमचमीत पदार्थ, सगळे ड्रायफ्रुट्स मिक्स्ड पदार्थ, सगळे कॅलरी रिच फूड. मला नाही वाटत या इंटरमिटेंट फास्टिंगला काही रिलेव्हन्स आहे. सो जसं तू 4 गोष्टी हार्टसाठी सांगितल्या होत्यास, तशा 4 गोष्टी डायटमधल्या ज्या माणसाने आयदर अव्हॉइड कराव्यात किंवा प्रिफर कराव्यात? रिफाईन्ड शुगर्स ज्याच्यामध्ये स्वीट्स येतात, ड्रिंक्स येतात, चॉकलेट्स आणि कन्फेक्शनरी येते पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट फ्राय केलेल्या गोष्टी ज्या आपण अव्हॉइड करायला पाहिजे. प्रोटीन मग ते व्हेजिटेरियन असो, नॉन व्हेजिटेरियन ह्याच्यामध्ये भर द्यायला पाहिजे. आणि रेडीमेड फूडपेक्षा आपण ऑर्गॅनिकली बनवलेलं, ऑर्गॅनिकली घरी
बनवलेलं आणि कुक केलेलं फूड कधी पण चांगलं. सो युअर हार्ट डझंट नीड फॅन्सी डाएट्स. जस्ट बॅलन्स, कन्सिस्टन्सी आणि आपली पूर्वानुपार परंपरागत चालत आलेली विजडम, जी आज तुझ्याशी बोलल्यावर मला जाणवते की तीच खरी महत्वाची आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.